नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कथा लेखन या उपयोजित लेखनाच्या घटकामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण लेखन विभाग अर्थात मराठी या विषयाचे लेखन कौशल्य यामधील घटक कथा लेखन याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। कथा लेखन या घटकाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। याआधी आपण 2 याचे सेशन पाहिलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण कथा लेखन म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे। उपयोजित लेखना प्रकारांमध्ये म्हणजे निबंध लेखन असतात, पत्रलेखन असतात, सारांश लेखन असतात, वृत्तांत लेखन असतात। अशा वेगवेगळ्या लेखन प्रकारांमध्ये कथा लेखन हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा असा हा घटक आहे। कल्पना, नवनिर्मिती, स्वभाव भाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत। कथा लेखनाच्या योग्य सरावाने भावी कथालेखक घडू शकतील। हाच हेतू किंवा हाच उद्देश तुमच्या पाठ्यक्रमामध्ये कथा लेखन हा घटक ठेवण्यापाठीमागचा आहे। कथा विषयानुसार कथांचे विविध प्रकार पडतात। उदाहरणार्थ शौर्य कथा असतात, विज्ञान कथा असतात, बोधकथा असतात, जातक कथा असतात, ऐतिहासिक कथा असतात, रूपक कथा असतात, विनोदी कथा सुद्धा असतात। आता इयत्ता 6वी पासून ते इयत्ता 10वी पर्यंत अनेक पाठ आपण अभ्यासलेले आहेत। या अनेक पाठांमध्ये तुम्हाला असेच या कथांचे जे काही विविध प्रकार पडतात, अनेक पाठ याच्या संदर्भात असतात। काही कथा तुम्हाला ऐतिहासिक कथा असतात, काही बोधकथा असतात, काही विज्ञान कथांवरती आधारित सुद्धा कथा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये असतात, काही रूपक कथा असतात, शौर्य कथा असतात, विनोदी कथा सुद्धा तुम्हाला पाठाच्या अंतर्गत पाहायला मिळतात। मग हे जे काही पाठाचे कथानक असतात ते अशाच कथा विषयानुसार विविध कथांच्या प्रकारांमधून घेतलेले असतात। आता कथा लेखनाचे महत्त्वाचे घटक विविध मुद्द्यांच्या आधारे आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया। कथा लेखनामध्ये शीर्षक अत्यंत महत्त्वाचे असतात। कथा सुरुवात व्हायच्या आधीच आपण शीर्षक देतो, त्यानंतर तात्पर्य, कथेतून मिळालेला बोध आणि संदेश, कथा संपल्यानंतर शेवटी आपण लिहितो। कथाबीज अत्यंत महत्त्वाचे असते। कथेची सुरुवात आपण पात्रांच्या विविध पात्रांना जे काही संवादात्मक रूपामध्ये पात्र असतात त्यांच्या नावानुसार आपण देतो। कथेमधील घटना आणि स्थळांचा सुद्धा आपण विचार केलेला असतो। कथेतील पात्रांबद्दल आपण विचार करतो, त्याला नाव वगैरे देतो। कथा लेखन ही नेहमी भूतकाळामध्येच लिहिली गेलेली असते। कथानकामध्ये आपल्याला पात्रांचे स्वभाव विशेष पाहायला मिळतात, पात्रांतील संवाद पाहायला मिळतात, विषयाला अनुसरून आपली भाषा सुद्धा असते। कथेचा शेवट अत्यंत सुंदर, रोमांचक आणि कथाचा शेवट हा ज्याप्रमाणे एखादा चित्रपट आपण पाहतो, चित्रपटाचा शेवट पाहतो आपण की छान झालेला असतो, पात्रांना जो काही कथेचा शेवट हवा असतो तोच झालेला असतो। तसंच मग आपल्याला कथा लेखन करताना कथेचा शेवट पात्राच्या अनुषंगाने आपल्याला करायचा असतो। कथेची सुरुवात आणि शेवट यांची सांगड योग्यतेने आपल्याला करता आली पाहिजे। खालील मुद्द्यांचा आपण आता सविस्तर विचार करूया की कथाबीज म्हणजे काय। की कथा लेखन ही कल्पकतेवर आधारित कला आहे। कथाबीज हा कथेचा प्राण असतो। कथा लेखन करताना कथाबीजाच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, अनुभव, सृजनशील कल्पना, भावना यांचा विचार करूनच आपला कथाबीज किंवा कथानक सुद्धा आपण त्याला म्हणतो, कथानक फुलवलेले असतात। कथाबीजेचा दुसरा अर्थ येईल कथानक। या कथेची रचना कशी असते की 3 भागामध्ये आपण कथेची विभागणी केलेली असते। कथेला प्रारंभ, मध्य आणि शेवट असतो। कथेची सुरुवात आकर्षक असावी, वाक्यातील रचना पाल्हाळिक नसावी, अर्थपूर्ण छोटी छोटी वाक्य असावीत, कथेचा मजकूर उत्कंठावर्धक असावा, कथेतील आशयाला काहीतरी वळण असेल तर उत्कंठा अधिक वाढते आणि कथा नेहमी ही भूतकाळातच लिहिलेली असावी। कथेतील घटना आणि पात्र, कथाबीजानुसार कथेतील पात्रे आणि घटना निवडाव्यात, कथाबीजाला म्हणजेच कथानकाला पुढे नेऊ शकतील। घटना घडण्याचे स्थळ सुसंगत निवडावे, पात्र, घटना आणि स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे, वर्णन हे चित्रदर्शी असावे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो पात्रांचे स्वभाव विशेष। कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांचा स्वभाव विशेषांचे आणि अनुषंगिक वर्तनाचे वर्णन करावे। उदाहरणार्थ राग आला तर त्याने हाताच्या मुठीत करकचून आवळला इत्यादी। म्हणजे कथानकामध्ये आपण म्हणी, वाक्यप्रचार किंवा मग घोषवाक्य वगैरे आपण
लिहू शकतो. कथेतील संवाद आणि भाषा अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. कथेत निवडलेल्या परिसराला, कथाबीजेला अनुसरून कथेची भाषा असावी. अलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता वाढवता येते. विरामचिन्हांचा योग्य वापर करावा. संवादाची परिणामकारकता विरामचिन्हामुळे निर्माण होते. पात्राच्या तोंडी पात्राच्या वैशिष्ट्याच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा यांचा वापर सहजतेने करायला हवा. कथेमध्ये वाक्यप्रचार, म्हणी यांचा सुयोग्य वापर करता आला पाहिजे. त्यानंतर कथेतील सगळ्यात महत्त्वाचे भाग म्हणजे शीर्षक आणि तात्पर्य. संपूर्ण कथेचा आशय, कथेतील मूल्य, संदेश व्यक्त होणारे असे शीर्षक असावे. कथेतून मिळणारा संदेश, मूल्य, कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंबित करणारे तात्पर्य असावे. तर अशा रीतीने हे 6 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे एखादी कथा तयार करताना. कथालेखन पूर्णतः सृजनशील कल्पकतेवर अपेक्षित आहे. कथाबीज विस्तारासाठी, अपूर्ण कथा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण विचार आणि कल्पना करणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सृजनशील कल्पनेला खूप धुमारे फुटू शकतात. त्यांना फक्त निरीक्षण आणि कल्पकतेने अभिव्यक्त करता यायला हवे. तर अशा प्रकारे आपण कथा लेखन म्हणजे काय, कोणते कोणते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायला हवे हे आपण पाहिलं. आता कथा लेखन या घटकावरती तुम्हाला प्रश्न प्रकारामध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारतात, कशा कृती असतात, मूल्यमापनाच्या नियोजित कृती. म्हणजे पहिलं आहे की कथा बीजावरून, दिलेल्या विषयावरून कथा लेखन करणे. उदाहरणार्थ तुम्हाला विषय दिला जाईल आणि त्याच्यावरनं तुम्हाला कथा लिहायचं आहे. दुसरं मुद्द्यांच्या आधारित कथा लेखन. आपण 2 कथाच्या मुद्द्यांवरनं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर दिलेल्या शब्दांवरून कथा लेखन, की काही तुम्हाला शब्द दिले जातील. वाक्यप्रचार असतात, सुभाषितं असतात, घोषवाक्य असतात, असे शब्द दिले जातात. ते वाक्यप्रचार पण दिले जातात किंवा म्हणी पण दिले जातात. अति तेथे माती. तर त्याप्रमाणे तुम्हाला शब्दांवरून कथालेखन करायचे असतात. चौथा आहे कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिण्यासाठी सांगितलं जातं किंवा उत्तरार्ध देऊन तुम्हाला पूर्वार्ध लिहावा लागतो. तर अशा रीतीने तुम्हाला याच्या आधी पण भागामध्ये, सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे की पूर्वार्धावरून आपण उत्तरार्ध तयार केलेला आहे. किंवा मग शीर्षकावरून कथालेखन तुम्हाला दिलं जातं. एखादं शीर्षक दिलं जातं, अति तेथे माती, विविधतेमध्ये एकता किंवा एकतेमध्ये बळ, असे शीर्षक दिले जातात आणि शीर्षकावरून तुम्हाला कथा तयार करायची असते. आता आपण उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध कसा लिहायचा ही एक गोष्ट आपण पाहणार आहोत. खालील कथेचा शेवट दिलेला आहे, म्हणजेच उत्तरार्ध दिलेला आहे, त्या आधारे तुम्हाला कथा लिहायची आहे. तर आता आपण शेवट वाचून घेऊया. अनेक दिवस लोटले, महिने वर्ष लोटली, वाल्या कोळ्याभोवती मुंग्यांचे वारोळही जमले, तरी त्याचा नामजप काही थांबला नाही. शेवटी देव त्याच्यावर प्रसन्न झाले व आजपासून तू वाल्या कोळी नव्हे तर वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखला जाशील, असे वरदान त्यास दिले आणि याच वाल्मिकीने पुढे रामायण लिहिले. तर हा आपला कथेचा उत्तरार्ध आहे, म्हणजे शेवट आहे. आता आपल्याला पूर्वार्धार्थ लिहायचा आहे. चला तर आपण कथेला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला शीर्षक द्यायचं आहे. शीर्षक मध्यभागी लिहायचं आहे पापावर पुण्याची मात. आता आपण गोष्टीला सुरुवात करूया. एका गावात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो रानातील वाटेवरून ये-जा करणाऱ्या वाटसरूंना मारून त्याची धनदौलत लुबाडत असे. एकदा नारद मुनी याच वाटेने जात होते. तोच वाल्या कोळी त्यांना लुबाडण्यासाठी पुढे आला. नारद मुनीने त्याला सांगितले की त्याच्या या दुष्कृत्यामुळे त्याचा पापाचा घडा पूर्ण भरला आहे. त्यावर वाल्या कोळी म्हणाला. बघा, आता इथे तुम्हाला संवाद दिलेलेच आपल्याला वेगवेगळ्या विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे. हे पाप मी माझ्या बायकोचे, मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी करतो. त्यावर नारदांनी त्यास विचारले, तू त्यांच्यासाठी सर्व करत असलास तरी ते तुझ्या पापातील वाटा उचलायला तयार आहेत का? जा, घरी जाऊन त्यांना विचारून ये. वाल्या कोळी लगेच बायको मुलांकडे गेला. त्यांना पापात वाटेकरी होण्याबद्दल विचारले तर त्यांनी स्पष्ट नकार दिला. मनुष्य हत्या करण्यास आम्ही तुम्हाला सांगितले नाही, असे उत्तर त्यास मिळाले. हे ऐकताच वाल्या कोळ्यास कळून चुकले की सुखाचे सर्व वाटेकरी होतात, पण पापात कोणी वाटेकरी होत नाही. त्याला आपल्या कुकर्माचा पश्चाताप झाला. यावर उपाय म्हणून नारद मुनींना त्याला रामनाम जपण्यास सांगितले.
वाल्या कोळी तेथेच रानातील झाडाखाली बसून नामजप करू लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली कथा आहे आणि इथपर्यंत कथा आपण लिहिलेली आहे. आणि आता इथे पुढे कथाचा जो शेवट तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेला तो दिलेला आहे. प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नामध्ये जे काही तुम्हाला उत्तरार्ध किंवा शेवट दिले असतो तो उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची गरज नाही आहे, परंतु इथे गोष्टीमध्ये सलगता राहावी म्हणून हा मी गोष्टीचा शेवट इथे दिलेला आहे, परंतु तुम्ही तो लिहायचा नाही. तुम्ही गोष्ट इथपर्यंतच उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. तर आपला शेवट पुन्हा आपण एकदा वाचून घेऊया. अनेक दिवस लोटले, महिने वर्ष लोटली, वाल्या कोळ्याभोवती मुंग्यांचे वारुळही जमले, तरी त्यांचा नामजप काही थांबला नाही. शेवटी देव त्याच्यावर प्रसन्न झाले व आजपासून तू वाल्या कोळी नव्हे तर वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखला जाशील असे वरदान त्यास दिले. आणि याच वाल्मिकीने पुढे रामायण लिहिले. तर हा गोष्टीचा शेवट तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची गरज नाही आहे. आता या गोष्टीतून आपल्याला काय तात्पर्य मिळाले? पापात कोणीही सहभागी होत नाही, त्यामुळे पुण्यकर्माने आयुष्य जगावे असा बोध आपल्याला या कथेतून मिळतो. तर आपण हा प्रश्न प्रकारामधील शेवट दिलेला आहे आणि त्याची कथा आपण पूर्ण केलेली आहे. आता अजून एक आपण कथा लेखनाचा नमुना अभ्यासणार आहोत. खालील अपूर्ण कथा वाचायच्या आहेत. तुमच्या विचार कल्पकतेने कथा पूर्ण करायची आहे. म्हणजे पूर्वार्ध दिलेला आहे, शेवट तुम्हाला करायचा आहे. कथेचा पूर्वार्ध आपण वाचून घेऊया. प्रकाश आणि अनवर जीवश्य कंठच्छ मित्र, एकाच वर्गात एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अनवर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणारच नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला 2 दिवस होते. प्रकाशला अनवरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अनवरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि पुढे तुम्हाला इथपर्यंतच कथानक दिलेले आहे. पुढची कथानक तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर आता सगळ्यांनी काय करायचे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही कथानक लिहायची आहे. पूर्वार्ध लिहायची गरज नाही आणि ह्या शब्दापासून तुम्हाला पुढे सुरुवात करायची आहे. सगळ्यांनी आता वही काढायची आहे, कथानक लिहायचे आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे. तुमचं कथानक लिहून झाल्यानंतर व्हिडिओ पुन्हा सुरू करायचा आणि तुमची ही गोष्ट पूर्ण केलेली मला सांगायची आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला ही गोष्टीचा पुढचा भाग मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर सगळ्यांनी गोष्ट लिहायला सुरुवात करायची आहे. झाली का गोष्ट लिहून? चला तर मी आता तुम्हाला या गोष्टीचा शेवट सांगणार आहे, उत्तरार्ध सांगणार आहे. सगळ्यांनी ऐकायचं आहे. तुम्ही पण गोष्ट लिहिलेली आहे ती पडताळून पाहायची आहे आणि तुमच्या कल्पकतेनुसार तुम्ही छान गोष्टी लिहिलेली आहे. गोष्टीचा शेवट पण छान केलेला आहे. तत्पूर्वी आता मी ह्या गोष्टीचा तुम्हाला पुढचा भाग सांगत आहे. आणीच्या पुढे तुम्हाला गोष्ट लिहायची आहे. आणि त्याला धक्काच बसला. त्याचा विश्वासच बसेना. अनवर काहीच कसा बोलला नाही. त्याने पुन्हा पुन्हा चिठ्ठी वाचली. तो खूप व्याकुळ झाला. किती चांगला मित्र आणि तो आपल्याला भेटणार नाही. छे छे, असे होणारच कसे? असे होणारच नाही. आणि असे झालेच कसे? अनेक प्रश्न प्रकाशच्या मनामध्ये येऊ लागले. अनवर हा गरीब कुटुंबातला मुलगा, अत्यंत हुशार. संपूर्ण कुटुंब गावी कोकणात असते. गावच्या शाळेतल्या शिक्षकांनी सुचवल्यामुळे आईबाबांनी त्याला मुंबईत हॉस्टेलमध्ये ठेवले आणि मुंबईतल्या नामांकित शाळेत त्याचे नाव घातले. तो दरवर्षी उत्तम गुणांनी यशस्वी होतो. दर सुट्टीमध्ये तो गावी जाई. आई किंवा बाबा त्याला घ्यायला येत आणि गावी घेऊन जात. सुट्टी संपली की पुन्हा अनवर मुंबईला येई. आता परिच्छेद करायचा आहे तुम्हाला. परंतु यावर्षी अघटित घडले. अनवरचे वडील खूप आजारी पडले होते. औषधोपचाराला खूप खर्च येणार होता. त्यामुळे आता अनवरचा मुंबईतला खर्च त्यांना परवडणारा नव्हता. म्हणून तो आता गावच्याच शाळेत शिकणार होता. हे सर्व त्याला प्रकाशला सांगता येत नव्हते. त्याने चिठ्ठी लिहून ती गुपचूप प्रकाशच्या दप्तरात ठेवली. ती चिठ्ठी वाचून प्रकाश आता खूप दुःखी झाला होता. आता हा दुसरा परिच्छेद तुम्हाला करायचा आहे. प्रकाशने ती चिठ्ठी आईबाबांना दाखवली. काही करून अनवरला मुंबईला राहू द्यायला हवे असे त्याने कळकळून वडिलांना सांगितले. बाबांनी प्रकाशला शांत केले. अनवरचा थोडा खर्च आपण सोसू असे आश्वासन दिले. त्याच्या
उरलेल्या खर्चासाठी 1-2 ओळखीच्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्याला आपण मुंबईला ठेवू, असे ऐकून प्रकाशला आभाळ ठेंगणे वाटू लागले. आता आपल्याला गोष्टीचा शेवट करायचा आहे. प्रकाशच्या बाबांनी प्रकाशकडून अनवरच्या घरचा फोन क्रमांक घेतला आणि ते स्वतःच अनवरच्या आईशी बोलले. ते बोलणे ऐकता ऐकता प्रकाशच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण ही गोष्ट पूर्ण केलेली आहे. आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. ही गोष्ट तुम्ही लिहू पण शकतात आणि लिहिलेली असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. आता आपण हा गोष्टीचा शीर्षक तुम्हाला द्यायचा आहे. शीर्षक तुम्ही द्यायचे की मैत्री प्रेम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कथा लेखन या उपयोजित लेखनाच्या घटकाचा वेगवेगळ्या भागामध्ये अभ्यास केलेला आहे आणि प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगाने आपण कथा कशा तयार करायच्या हे आपण सविस्तर शिकलेलो आहोत. कथा लेखन या उपयोजित घटकाचा हा भाग इथे संपतो. धन्यवाद.